चला एक नजर टाकूया जून 2026 मधल्या काही महत्त्वपूर्ण दिवस आणि पुण्यदायी तिथींवर। 3 जून संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय रात्री 9:51 5 जून जागतिक पर्यावरण दिन। 7 जून रविवारी सप्तमी, सूर्यग्रहणासारखाच पुण्यकाळ, तसंच ध्यान, जप, मौन इत्यादींचं फळ अक्षय असतं। पुण्यकाळ सूर्योदयापासून ते 8 जून पहाटे 3:24 पर्यंत। 11 जून परमा कामदा एकादशी, या व्रतामुळे सर्व पाप, दुःख आणि दरिद्रता इत्यादींचा नाश होतो। 13 जून मासिक शिवरात्री। 15 जून अधिक ज्येष्ठ अमावस्या, अधिक ज्येष्ठ महिना समाप्त। सोमवती अमावस्या, सूर्योदयापासून ते सकाळी 8:23 पर्यंत सूर्यग्रहणासारखाच पुण्यकाळ, तसंच ध्यान, जप, मौन इत्यादींचं फळ अक्षय असतं। या दिवशी तुळशीची 108 परिक्रमा केल्याने दरिद्रता दूर होते। षडशीती मिथुन संक्रांत, पुण्यकाळ दुपारी 12:59 पासून सूर्यास्तापर्यंत। या काळात ध्यान, जप आणि पुण्यकर्मांचं फळ 86,000 पट मिळतं असं पद्मपुराणात सांगितलं गेलंय। 17 जून महाराणा प्रताप जयंती तिथीनुसार, छत्रसाल जयंती तिथीनुसार। 18 जून गुरुपुष्यामृत योग, सूर्योदयापासून दुपारी 11:32 पर्यंत। गुरु अर्जुन देवजी शहीदी दिवस। 19 जून स्कंद षष्ठी। 20 जून महाराणी लक्ष्मीबाई बलिदान दिन, झाशी। 21 जून वर्षातील सर्वात मोठा दिवस, विजया सप्तमी। या दिवशी केलेलं स्नान, दान, ध्यान, जप, तप, होम आणि उपवास हे सर्व मोठमोठ्या पापांचा नाश करणारं आहे असं ब्रह्मपुराणात सांगितलं गेलंय। रविवारी सप्तमी, सूर्योदयापासून दुपारी 3:20 पर्यंत। व्यतिपात योग दुपारी 11:21 पासून 22 जून सकाळी 10:31 पर्यंत। वर्षा ऋतू, पावसाळा प्रारंभ। 25 जून निर्जला भीम एकादशी, या व्रतामुळे अधिक महिन्याच्या 2 एकादशींसह वर्षातील सर्व 26 एकादशींच्या व्रतांचं फळ मिळतं। या दिवशी केलेले स्नान, दान, जप, होम इत्यादी अक्षय मानले जातात। गायत्री माता जयंती, रुक्मिणी विवाह। 27 जून शनी प्रदोष व्रत। 29 जून देवस्नान पौर्णिमा, वटसावित्री व्रत, संत कबीरजी जयंती। 30 जून गुरु हरगोविंद सिंहजी जयंती तिथीनुसार। या तिथींपैकी साधना भजनासाठी विशेष पुण्यदायी तिथींबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला संत श्री आशारामजी आश्रम YouTube चॅनलवर आणि संत श्री आशारामजी बापू मराठी YouTube चॅनलवर योग्य वेळी उपलब्ध करून दिली जाईल। जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या। हरिओम।